आणि बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजचे नियोजित कार्यक्रम रद्द केलेत। आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द करत असल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयाने दिलेली आहे। मंगळवारी रात्री वरळी डोम इथे पार पडलेल्या बैठकीत देखील अजित पवार हे अनुपस्थित होते। तर बैठक जी आहे मंगळवारची ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वामध्ये पार पडली होती आणि आजचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। खरं तर सकाळी 6:30 वाजल्यापासून अजित पवार हे कामाला लागतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन झालेल्या कामांची पाहणी करत असतात, लोकांची निवेदनं स्वीकारत असतात आणि आता मात्र ते आजारी असल्यामुळे आजचा संपूर्ण जो त्यांचा कार्यक्रम आहे तोच रद्द करण्यात आलेला आहे। सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। आजारी असल्याचं कारण सांगण्यात आलेलं आहे। त्यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार ते आजारी आहेत आणि त्यामुळे हे कार्यक्रम रद्द केलेत। कालच्या वरळीतल्या बैठकीलाही ते उपस्थित नव्हते। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा आणि विशेष मकोका न्यायालयात सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे। तर आरोपी सुदर्शन घुलेसह इतर आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे। मागील सुनावणी दरम्यान आरोपी वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जासह जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता। त्यामुळे आता आजच्या सुनावणीमध्ये न्यायालय काय निर्णय देतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल।